इंडिया भिड़ेगी इंग्लैंड से 1 जुलाई से धुलाई का मजा सिर्फ सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। ऐक दत्तू, आपल्या गुरुकुलाचा आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. हे जे बसलेले आहेत गुरुजी, ते संगीत क्षेत्रातले फार मोठे प्राचार्य आहेत. आज ते आपली मुलाखत घेणार आहेत आणि त्या मुलाखतीत आपण जर उत्तीर्ण झालो तर आपल्याला वार्षिक शिष्यवृत्ती मिळणार आहे 12,000 रुपयाची. खूप दिवस झाले रे 12,000 असं बोलून सुद्धा. हा, तयार आहेस ना बाळा? नीट उत्तरं द्यायची. हा, घाबरायचं नाही. हा, नीट कर. ये. चप्पल चप्पल. तुझी चप्पल काढ तिकडे बिंडो का. नीट वाग, तसं नको, इज्जत नको घालूस. हा, नीट. नमस्कार गुरुजी. काय रे बाळा, कोण आहेस कोण तू? दत्तू. दंडवत दंडवत. दत्तू दत्तू. दंडवत घाल. कुठे घालू? अरे बाप रे बाळा, ये इथे ये, जवळ ये. रात्री झोपण्यापूर्वी तूप लावून केळं खात जा. हे असले विनोद अलगद बाहेर येतात. माफ करा, हरकत नाही. तो लहानपणापासूनच जरासा विराज आहे. हे आगाऊ आहे. माफ माफ. बर. आगाऊ आहे लहानपणापासून. असू दे असू दे. हो. पंडितजी, हे 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 कुठे घातलं म्हणून असं झालं? नाही नाही, हे काय काय झालं पंडितजी? हे काही नाही. पेटीवर होतो आणि अचानक एक सूर उधळला आणि खिळा घुसला. अरे हा, अच्छा, म्हणजे सुरांशी मस्ती केली की असं होतं. माफ करा, माफ करा. नाही होय. नाही. होय होय. हा, माफ करा. हा. हरकत नाही. हो, नमस्कार. या तालनाद ब्रह्म संगीत विश्व महाविद्यालयात मी तुमचं स्वागत करतो. तुमचं पण पाठ नव्हतं ना? खूप बोलूस. हरकत नाही. इज्जत घालून नकोस माझी. माफ करा, माफ करा. तो लहान लेकरू आहे ते, अत्यंत होय. बछडा आहे तो. हरकत तो नाही. बछडा नाहीये. तो नाहीये, बछडा नाहीये. मी या विश्व महाविद्यालयाचा प्राचार्य विप्लव ध्वनीपुत्रे. हो हो, विप्लव ध्वनी पुत्र. आणि तुम्ही इथे का आलेला आहात शिष्यवृत्तीसाठी? हो हो, अशी आमचं गुरुकुल आहे. बर. तुमची लिस्ट असेल तर दिसेल. आम्ही अर्ज केलेला होता. बर. हा, काय नाव काय म्हणाला गापो गुरुकुलाचं? गोकू. गापो गोकू. गापो गाणं पोपट गुरुकुल असं आहे त्याचं. गाणं शक्यतो हो, आहे आहे. हा, गापो गोकू. हा, गापो गुकू हा, आहे ते आमचंच आहे. हो हो. एक विनंती करायची होती. बसू बसू का मी? हा बस, अवश्य बसा बसा. बस बस रे बाळा. एक विनंती करायची होती. गेली 22 वर्ष मी संगीताची सेवा करतोय. गेले 1 वर्ष झालं माझं गुरुकुल मी उघडलेलं आहे. हा माझा शिष्य आहे. हे जर जे शिष्यवृत्तीचे 12,000 जरा मला मिळाले ना, खूप उपकार होतील तुमचे. मला मला ह्या संगीत क्षेत्रातला ध्रुवतारा करायचा आहे ह्याला मला. वा. मला ह्याला ध्रुवतारा करायचा संगीत क्षेत्रातला. ह्यासाठी मला हे शिष्यवृत्ती खूप गरजेची आहे. ओळख करून दे. कशी ओळख, कसं शिकवलंय ओळख करून दे. हा. या. नमस्कार, माझं नाव दत्तू मोरे. बर. आज मला खूप हर्ष झाला की मी तुम्हाला भेटलो. वा. आज या दाल लेखक घरनच बघा विद्यालयात. ए बाळा, ए तालनाद ब्रह्म दाललेख घरनं बघा. काय पर्यटनाची कंपनी आहे माझी. दाललेख घरनं बघा. काश्मीरला चाललायस? नाही बाळा, नीट हे बघ, लक्षात घे. प्रत्येक वास्तूला एक विशेष महत्व असतं. हा. वास्तूची नावं चुकलेलं मला आवडत नाही. खास करून या वास्तूचं तर नाहीच नाही, कारण या वास्तूला साधारण 70 वर्ष झाली आहेत. किती? 50. ऐकून कसा चुकतोस रे?
सत्तर झालेली लक्ष दे आहेत ना, लक्ष दे. मुळात एक लक्षात घे, नावं चुकायची नाहीत, वास्तूची असो वा माणसांची. माझं नाव काय? विप्लव ध्वनीपुत्रे. काय? बबल्यू काळेपुत्रे. अरे हा इथल्या इथे का चुकतोय ऐकून मला कळत नाही, नाही. त्याचं पण जरा- बाळा नावं चुकू नकोस. होय होय. नाव घ्यायचंच असेल तर व्यवस्थित घे, अन्यथा घेऊच नकोस. नाही घेत. का हे माफ कर, माफ इकडे ये. का बोलतो हेच मला कळत नाहीये. माफ करा. हा ये. एक मिनिट. कोण? ही कुठे आली? नमस्कार नमस्कार. नमस्कार पंडित विप्लव ध्वनीपुत्रे सर. वा, योग्य असं ही इकडे ते कशी आली? नसते. पण पहा योग्य उच्चार केलेला आहे नावाचा, विप्लव ध्वनीपुत्रे. हा पेरिया दंडवत. मस्ती बघा हिच्यातली, मस्ती बघा. विप्लव ध्वनीपुत्र नीट आलं, पण पिरिया म्हणते हिला. प्रिया चुकली ती. ही मोलकरीण आहे माझ्याकडे, बर बर. कामवाली म्हणून आहे. बर. तिला नाही काही संगीतातलं माहित नाहीये. नाही दंडवत तू हे. इकडे कशाला आलीस? इकडे कशाला आलीस? कशाला आली म्हणजे ये हित ये. इथे कशी आलीस तू? तमाशा करू नका हित त्यांच्या समोर. ते तुम्ही काल ते बोलत होते ना स्कॉलरशिप बद्दल. मस्ती नंबर 2. विप्लव ध्वनीपुत्र आला तिला म्हणता, आणि स्कॉलरशिप म्हणते. स्कॉलरशिप आहे ना, स्कॉलरशिप म्हणशील. ते मी तुमचं बोलणं ऐकलं ह्याच्याबद्दल, तर म्हणलं माझ्या शिष्याला पण हित्त घेऊन यावं म्हणून हित्त घेऊन आले. हित्त काय गाव ना हित्त घेऊन आले असते. इथे काही नाहीये. इथे ज्यांचं गुरुकुल आहे त्यांना इथे फक्त अलाउड आहे, कळलं? माझं बी हाय. कुठला गुरुकुल आहे? गुरुकुल फक्त माझं आहे इकडे. तुमचं कुठलं गुरुकुल? कुठलं म्हणजे? या गज दाढीला शरीर फुटलेल्या ना आई बाप्पाला नकोशा झालेला कार्ट्याला पिटुकल्याला रेकनं शिकवणं म्हणजे गुरुकुल हाय वय. माझ्या संगीताला नाव ठेवायचं नाही सांगून देतोय. मला बोलायला लावला कसं तुम्ही? भांडी घास तिकडे, घरात. माफ कर, माफ कर. पंडित पाबलो. अरे पाबलो नाव कसं असेल रे माझं? काय विकतोय मी इथे? पाबलो तुझ्या मान नको ना रे बाळा, असं नको करू. गुरुजी, माझा मुद्दा एवढाच आहे की हिला काही गुरुकुलातलं माहिती नाही. शी इज जस्ट मोलकरीण. अरे That's it. भाईजी. हिला दुसरं काही माहिती नाहीये. ऐका माझं. पंडितजी, ते मी ठरवेन. आपल्याला जर एक सुयोग्य आणि उत्तम गुरुकुल लाभणारच असेल तर त्यासाठी वाईल्ड कार्डची तरतूद आहे आपल्याकडे. अरे पण हे शेवटी आपल्या शिष्यवृत्तीचा उद्देश काय आहे? या नव्या टॅलेंटला प्रोत्साहन देणं, हो की नाही? या बसा बसा. आणि हे wild- वा वा ते असू दे पाया पड. वा, किती संस्कार. लाऊड ऍक्टिंग करते होय. अशी नाहीये. वाचा वाचा बोलते मला घरी. तुम्हाला माहितीये का? मी ठरवेन काय ते. बसा सगळे बसा. पंडितजी बसा. इथे बस बस. इथे तू मोठा आहेस. आपण परीक्षेकडे जाणारच आहोत शिष्यवृत्तीच्या. ताट. पण तत्पूर्वी आपण सर्वांची ओळख करून घ्यायची आहे. काय पंडित हे काय नाव म्हणालात? पोपटाचं काय आहात तुम्ही? नाही पोपटाचं मी काही नाही. गाणं पोपट असं नाव आहे. गाणं पोपट पंडित सुमारिया चौघुलिया असं नाव आहे माझं. गान पोपट. होय, होय. खरं तर ही अशी पदवी मी उभ्या आयुष्यात ऐकलेली नाहीये. मला जरा माहिती द्याल का की ही पदवी जी आहे ही तुम्हाला कधी, कुणी आणि कुठे बरं दिली? ही एका छोटेखानी कार्यक्रमात मला मिळाली पदवी. बर, कुठे? कार्यक्रम कुठे? घरात माझ्या. वा. इकडे ये. त्यांच्यातला नाही आहेस तू. माझा शिष्य आहेस तू. माझ्या घरातच कोपऱ्यात एक छोटेखानी कार्यक्रम झाला. वा वा, छान आहे. लोक घरात गणपती करतात, तुम्ही घरात कार्यक्रम करतात. फिट्टूस. होय. तर हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी कोण कोण मान्यवर बरं लाभले होते? अहो या माणसाला ज्याचं गाणं ऐकून बसायला कोणी साधी घराची पडवी देत नाही त्यासनी कोणी पदवी देणार आहे. तुझी लायक आहे का इथे माझ्या बरोबर बसायची? दुसरा गुलकोर तू शहाणपणा करू नकोस. माफ करा. वालपापडी सर माफ अरे करा. ए विप्लव ना रे. विप्लव रे. वालपापडी काय वाटे लावलेत का माझे? नाही, sorry. ए बाळा, तुही नाही ते माझ्या गुरुजी हे म्हणताय ते कळत नाही, बाकी सगळं कळतंय. एवढं एकदा क्लिअर कर. हा जो तुमचा विद्यार्थी आहे हा मला अत्यंत व्रात्य दिसतोय. हो थोडासा आहे. हळूहळू तो माझ्या मस्तकात सुद्धा शिरू लागलाय. पहिली परीक्षा मी तुझीच घेणार आहे. अरे बापरे. बाबा, बाळा, नीट. पहिला प्रश्न विचारणार आहे मी तुला. योग्य उत्तर हवंय मला त्याचं, तरच शिष्यवृत्ती मिळणार आहे. हो मला सांग, तालीम हा शब्द ऐकलायस का रे?
हो, अंगाला तेल लावून अंग रगडणे. त्याला मालिश असते ती. अरे तालीम, अरे मालिश आणि तालीम मध्ये फरक आहे. एवढा फरकही कळत नाही तुमच्या शिष्याला. नाही त्याला कळतो ऍक्च्युली. आज जरा गोंधळ झालाय, तुला कळत नाही का? पटकन उत्तर देऊ नकोस ना, थोडा वेळ घे ना. तुला जेव्हा वाटतं हे उत्तर आहे त्याच्यानंतर पटकन नको बाहेर पडायला. ते छोटा मेंदू मोठा मेंदू यांची मीटिंग होऊन दे थोडीशी. हे उत्तर असेल का बाबा, मला सांगा बघू. ह्याची मीटिंग होऊन दे. हे सगळं झाल्यानंतर बाबा जा जा जा, एक मिनिट, ओके जा, एवढं होऊ दे सगळं. घाई नको. माफ कर जरा, हे कर. मी हे करतो. तालीम म्हणजे काय मला सांग भाऊ दत्तू. आपण तिकडे गुरुकुलात रोज काय करतो? हरॅस. रियाज. हॅरस. रियाज असा शब्द आहे तो, रियाज. काय चुकीचं बोललाय, हॅरेसच करते. शहाणपणा तुम्ही करू नकोस. स्वतःला बी हॅरेस करते गाऊन. शेवंत आहे तू, शहाणपणा करू नको. तुझा माझा काय संबंध आहे? गेली आपली डिशिवृत्ती गेली. ढिशूवृत्ती कुठली? अरे शिष्यवृत्ती ना रे, ढिशूवृत्ती असं नाहीच आहे जगात. नाही. पंडितजी माफ- माफ करा ते. हरकत नाही, पण अजून परीक्षा बाकी आहे. हो, बाळ, हा. वा, तुझं नाव काय म्हणालीस? माझं नाव प्रिया आहे. किती खोटा आवाज आहे. कुठल्याही शिष्याचा आवाज माझं नाव प्रिया असं नसतो. हे खोटे आहेत दोघे. तिचा माझा आहे त्यो नाही. ऐक बाळा, हा. बाळ, मला सांग संगीत म्हणजे काय? संगीत गेली. संगीत म्हणजे जगणं. गेली डिशूमुत्र गेली. संगीत म्हणजे जिवंत असणं. वा, संगीत म्हणजे ब्रह्मांड. गेली मिस्त्री गेली. कुठली मुस्त्री मुस्त्री? शिष्यवृत्ती असा शब्द. मुस्ती मुस्त्री कुठला शब्द आहे हा? वाटेल ते तोंडाला येईल ते बोलतो. शिष्यवृत्ती असा शब्द आहे तो. माफ करा. हा, वा बेटा वा, काय सोप्या भाषेत संगीत म्हणजे काय ते सांगितलेलं आहेस. वा वा वा. हे सगळं काही मला गुरुमांनी शिकवलेलं आहे. नाही असं दे, असं म्हणते गुरुमा. हिला काय येत आहे? कुठली गुरुमा? असू दे गुरुमा. ही कुठली गुरुमा? कटपुतली आहे, वर तिकडे बसला उभा आहे. हे असू दे करते. मोठी गुरुमा आहे हो. तिला काही येत नाही. गुरुमा वगैरे म्हणते ती. पंडितजी अजून परीक्षा बाकी आहे. थांबा असं चिडून चालणार नाही. तेच थांबा. मला सांगते, घरी जे करतो ना ते हित करू नको. आम्ही नाही याच्यापुढे बोलू. हे करू. माफ करा पंडित डब्ल्यू, माफ करा. अरे वाचलं तिथे विप्लव आहे. वाचलं. लिहिलंय माझं नाव विप्लव आहे. डब्ल्यू असतो कधी? कसं दिसेल ते मला सांग. माफ करा. बाळा लक्षात घे, तुला जर नाव घ्यायचं असेल तर ते व्यवस्थित नीट घे, अन्यथा घेऊच नकोस. नाही घेत. इकडे ये. नाही शांत. माफ करा, खरंच माफ करा. को ना करू. परीक्षा अजून आहे. ए बाळा, हा. पुढचा प्रश्न तुलाच विचारणार आहे मी. मला सांग, फोकस. हा. वाद्य माहिती आहेत का तुला? हो. कुठलं बरं वाजवतोस? दाखवतो सर. माफ करा गुरुजी, खरं. पंडितजी, अशाने शिष्यवृत्ती मिळणार नाही. हो मला माहिती आहे. कुठली वाद्य आहेत ही? त्याला जरा आवरा. मला 2 मिनिटं मोकळीक द्या, मग तुडवायचं याला. या विश्वविद्यालयात हिंसेला जागा नाही, थारा नाही. बाळप्रिया, तुला काही वाद्य माहिती आहेत का ग? हो, मला युकुलेले आवडतं. गेली. मला ट्रम्पेट आवडतं. पिकोलो आवडतं. पिकोलो गेली. पोलीस भर आहे वाद्य ते. बिंदू का आहे? बोलो वाद्य आहे. गेली काय? झायलोफोन आवडतं. चेलो आवडतं. मला स्ट्रिंग्सची वाद्य जास्त आवडतात. बघा. वा वा वा, या सर्व वाद्यांची तुला माहिती आहे? हो, आणि ही सगळी माहिती मला गुरुमांनीच दिलेली आहे. काही गुरुमाई. हे यातलं एक जरी वाद्य हिला माहिती असेल, मी संगीत सोडेन.
असे कुठले गुरुमाळ असते नाही त्यांना बिनडोक हो याला काही येत नाही वाद्याचं सोडा हिला संगीत म्हणजे काय विचारा ही एवढी मोठी व्याख्या सांगितलं ना तू शिकवलीस ना संगीत म्हणजे काय सांग मला सांगते मी काय हा. घाबरत नाही हा, संगीत म्हणजे बघा हा. भांडे घासायची घासणी कसलं संगीत ऐकू येतंय संगीत म्हणजे खरखरीत लादीवरनं फिरवलेला पोछा अरे किळसवाणे आवाज करते रे बाई गलिच्छ किळसवाणे आवाज काय तू अरे तुम्हाला पण कळलं पाहिजे एवढी मोठं संगीत विद्यालय असे आवाज कानावर पडतात काही वाटत नाही का नाही तुम्हाला हे मला हे काय मान्यच आहे? आहे की यांना शिकवलेलं संगीत कदाचित यांनी शिकवलं नसेल पण किमान वाद्य तर माहित असतील त्यांना. अरे नाही वाद्य कुठली? माहित आहे. वाद्य माहिती आहे तुला माहित आहे. हे तू शिकवली सगळी वाद्य हो, सर. हा मग मला सांग युकुलेले कसं वाजतं माहित आहे कसं वाजतं सांग आता आता आब आहे बाई उकुलेले सांग युकुलेले युकुलेले युकु 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 युकुलेले युकुलेले असं वाजतं का युकुले मत- एक मिनिट बुलबुल कसं वाजतं बुलबुल ए, घाबरा. असंच असेल ना. बुलबुल असं वाजतं बुल असं हिला नाही माहिती काही स्ट्रिंग आता शेवटचं काय घेतलं स्ट्रिंग कसं वाजतं चल घरी जा चल अरे हिला डिस्क्वालिफाय करा नाही हिला डिस्क्वालिफाय करा ही इथं नकोय मला डिस्क्वालिफाय करा हिला. माफ करा हे नका करू नये एवढं सोडलं तर खूप चांगले हे बघा गाण्यात एक मी अजून परीक्षा बाकी आहे बाळ दत्तू पुढचा प्रश्न मी तुला विचारणार आहे चुकलास तर बघ असं मला तुडवेन घरी गेल्यावर असं तुडवेन हे नको करू चल वर्षाचं उत्तर नीट आईवर देतो होऊ नका त्यांच्या चालेल सांग का? घरी करतात इथं करू नका बाळ दत्तू हा सा रे ग म प ध नि सा लाव कुठे लावू कपाळावर लाव आणि फिर रस्त्याने हाय मेरा सारे गमत कुठे लावू 1 वर्ष झालं आपल्या गुरुकुलाला सारे गम पदनिसा शिकवतोय कुठे लावू असं विचारशील मालक 3 सेकंद द्या एक तरी मारतो त्याला का 3 सेकंद मला द्या पंडितजी शांत सारे गम पदनिसा माहितीये ना हो हा चल लावायचा मी आहे तानपुरा आणलायस का नाही आणला तुला गरजेचा वाटला नाही हा स्पर्धा आहे आपण दुसरीकडे चाललोय तानपुरा स्वतःच्या बरोबर ठेवायचा याचीही तुला गरज वाटली नाहीये डायरेक्ट सुरू करा की मी बघतो मी तोंडाने देतो तू सुरू कर तो मुखाने तुम्ही तानपुरा बर नीट फोकस डोळे बंद हे कशाला घेतोय तू कशाला घेतोय गायनासाठी इथे आलोय ना आपण हे ड्रॉइंग म्हणण्यासाठी आलोय का इकडे ड्रॉइंग नको घेऊस तू हा गायचंय तुला सारे गम पदनीस माझ्या मागे म्हटलं तर चालेल का बरं, जरासं गोंधळ झालाय ह्याचा हरकत नाही हा. म्हणू द्या होय सारे गम पधनी सा सारे जमिनीवर बसा हे बापाचं फार्म हाऊस आहे सारे जमिनीवर बसा म्हणायला नीट ऐक ना तू कानाला पण आतून दाढी आली का तुझ्या सानी धप मगरे सा जाना घरी बाय आय लव्ह यू हे जरा तांब्यात घालून डोक्यात तुझ्या पंडितजी एक त्यांना घरी बाय आय लव्ह यू म्हणतो तिकडे पण मुळात तुम्ही हे काय शिकवलेलं आहे हे त्याला? शिकवण आहे मला तुम्ही मला मारायचं आहे ना मला मारायचं आहे ना. शांत बसा मालक आपण कुठं आहोत त्याचं चल भाषण चल करा मला नको शिकू अजून परीक्षा बाकी आहे बाळ प्रिया आली तुला एखादी कला सादर करता येईल का मी लावणी सादर करू शकते नाही लावणी नाही चालणार का हे शास्त्रीय संगीताचं आहे ना आम्हाला गुरुकुल वगैरे लावणी कशी चालेल लावणी नाही चालणार नाही नाही पंडितजी हा. या वर्षीपासून सरकारने लोकसंगीतासाठी लोककलेसाठी 5 लाखाची शिष्यवृत्ती जाहीर केलेली आहे किती 5 लाख लोकसंगीतासाठी 5 लाख हम्म. मी लोकसंगीत म्हणू शकतो तुम्हाला येतं का लोकसंगीत हो एखादी लोककला येते तुम्हाला करा हो, बरं येते सादर येते लोकसंग येते करा गण गवळण वग अच्छा बरं करा बरं कुठे चालली तू बेगी बेगी
दही दूध लोणू दही दूध हे आबूराव बोला बाबूराव. हे हे मी पेन द्या. हे मी किसनदेव. हे ओ राजा हे प्रधान कुठे चाललात? हे राजाची हलवा हलव काय ढिंगताक ढिंगताक. ओहो कोण आहे तिकडे? मी आहे महाराज. तू महाराज मग मी कोण? ढिंगताक. कोण आहे तिकडे? मी आहे महाराज. तू महाराज मग मी कोण? ढिंगताक. काय चाललंय का इथे? काय लोकसंगीत लोकनाट्य. बालिशपणा सुरू आहे तुमचा. पंडितजी बसा. काही मस्करी करून ठेवली आहे का लोकसंगीताची? एकदा बघितलं होतं ते जेवढं आठवलं लोककलेत तेवढं. काय असतं ते कळतंय का तुम्हाला? लोककलेत सामाजिक आणि राजकीय गोष्टींवर भाष्य असतं. मिश्किल ताशेरे असतात. त्यातनं रंजनापासनं अंजनापर्यंत प्रत्येक गोष्ट असते. लक्षात घ्या. वा पंडितजी. नाही मिळणार आहे तुम्हाला याबद्दल शिष्यवृत्ती. नाही. तुम्ही काय सादर करणार होतात? आम्ही लावणी सादर करू शकतो. लोकनाट्य आम्हाला चांगलं माहित आहे. करा सादर. आम्ही करतो. वा 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 बेटा, 5 लाखाची शिष्यवृत्ती गुरुमानच्या गुरुकुलाला जाहीर. माझ्या लोकांना वा 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 खूप छान बेटा. खूप भारी परफॉर्मन्स. खूप हसवलत. खूप भारी. खूप मजा आणलीत. वा बघूया हासरसी कशी दाद देतायत. प्रसाद दा. सम्या अफलातून ऋषिकांत राऊतची कॉन्सेप्ट आणि तू लिहिलं होतंस. ब्रिलियंट ब्रिलियंट. म्हणजे हे जे संगीताचं दही दूध लोणू तू पसरवतोय. म्हणजे कधी कधी असं वाटतं कधी ते लोणू तुझ्या ह्याच्यातून गळतंय आणि कधी आम्ही ते येऊन असं असं म्हणजे वा वा ला जवाब. ना मग तुझ्याबद्दल काय बोलू? तू मस्त फॅन्टॅस्टिक. प्रिया मस्त मस्त गायलात पण तुम्ही दोघी. शेवटचं फार सुंदर मजा आली. पृथ्वी लाजवाब बेरिंग होतं. लाजवाब. आणि ते मध्ये मध्ये जे काही करत होता सुरांचं ते फार आकर्षक होतं. दिलखेचक होतं. मजा आली. खूप मजा आली. दत्तू बोलण्यासारखं काही नाही माझ्याकडे. लाजवाब सुंदर. खूप मजा आली. खूप मजा आली. वा वा. निर्मिती ताई. मी तिकडे येऊ का तुम्ही इकडे येत आहे? ठार 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 वेडे आहात तुम्ही लोक. आणि तुम्ही आम्हाला वेड लावता. काय चाललं होतं आता? काय स्टेजवर जे धिंगाणा चालू होता तुमचा. सगळ्यात आधी दत्तू, आय लव्ह यू डार्लिंग. किती किती गोंडस आहे. मला खरंच म्हणजे मला वाटलं याला द्यावी यार शिष्यवृत्ती. खरंच. आणि गुरुमा आत्ता सध्या रंगभूमीवर किंवा इंडस्ट्री मराठी इंडस्ट्रीमध्ये खूप कॉमेडी क्वीन्स आहेत. मला असं वाटतंय की ही शिष्यवृत्ती जरी तिला मिळाली असेल तरी मी ही पदवी तुला देते आज. तू मॅडनेसची क्वीन आहेस. आणि सम्या हा सुमारिया चौगुलिया नाही आहे. हा बेशुमारिया हसवैया आहे. जमलं 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 जमलं. बेडपटगिरी चालली होती तुमची सगळ्यांची अक्षरशः. खूप मस्त खूप मस्त. थँक्यू. गॉड ब्लेस यू. थँक्यू.